आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधली परिस्थिती नियंत्रणात, गावात जमावबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अधिकाऱ्यांना अजब सल्ला, सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्याला लोक लक्षात ठेवतात, भरणेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार, शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण, शिवसेना मनसेत जवळीक वाढत असल्याचं अधोरेखित। मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल, केतन कदम आणि जय जोशी विरुद्ध 7000 पानांचं आरोपपत्र, 65 कोटी 54 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर। तुळजापुरातील भवानीची तलवार गहाळ झाल्याचा आरोप, पुजाऱ्यांचा द्रविड शास्त्रींवर आरोप, तर मंदिर प्रशासनाची सावध प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला 2 लाखांहून अधिक जणांचा पाठिंबा, राष्ट्रपतींना साकडं घालणार। 3000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीकडून लुकआउट सर्क्युलर जारी, 5 ऑगस्टला दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णाला आज शिक्षा ठोठावणार, 47 वर्षीय मोलकरणीवर बलात्काराचा आरोप सिद्ध, रेवण्णाविरुद्धच्या 4 पैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर। पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत, काल एकाच दिवशी पडल्या 15 विकेट्स, इंग्लंडला 247 धावात गुंडाळल्यानंतर भारत दुसऱ्या डावात 2 बाद 75 धावांवर। ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, नागपुरात सोहळ्याचं आयोजन, नवनियुक्त क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।